नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आम्ही आलो तो मित्राला सोडायला इनामबारी इथे। तर आमचा अचानक प्लॅन झाला की मित्र बोलला की चल भिवतास धबधबा बघायला। तर आम्ही आज तिकडेच चाललोय। तर बघू शकता माझा जीवलग मित्र। तर आम्ही आता चाललोय। तर चला मग भेटूया आपण डायरेक्ट भिवतास धबधबा। व्हिडिओ कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला भिवतास धबधबा बघायला भेटेल। तर चला मग आता आपण भेटूया भिवतास धबधब्यावरती। मित्रांनो, 3-4 दिवसापासून आमच्या गावाकडे पाणी खूपच पडत होता। आज पाणी तसा उघडला आहे, मध्ये येतो मध्ये उघडतोय। त्याच्यामुळे आमचा अचानक प्लॅन झाला की भिवतास धबधबा बघायला जाऊ म्हणे। आम्ही प्लॅन केला आणि आता भिवतास धबधबा बघायला जातोय। तर भिवतास धबधबा हा नाशिक जिल्ह्यातील अतिशय सुंदर असा निसर्गमय वातावरणातील सुंदर असा धबधबा आहे। रस्त्याची कंडिशन बघा मित्रांनो, खूपच खराब रस्ता आहे। पाऊस काळामध्ये कुठे पण जात असताना रस्ता ज्या कंडिशनमध्ये असेल त्या कंडिशनने गाडी चालवा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे अपघात वगैरे होणार नाही। आपली काळजी आपण स्वतः घ्यायची असते। स्वतःला इजा होणार नाही आणि गाडीला पण इजा होणार नाही याची काळजी करायची। कारण की काय गाव चल सरळ वरती टाक आहे का पाव। बरोबर आपण आलो का रस्त्याला। लोकेशन लावतो बरोबर, पण कधी कधी लोकेशन चुकीचा करत नाही का, कुठेच कुठेच गेलं जातं। Take the next right, then turn left. रस्ता खराब आहे जरा। Turn left. In 100 meters, turn left.
भिवताच धबधबा इकडेच आहे ना? हो. हा पोशांनो इकडेच आहे, जातोय आम्ही हळूहळू. बरं पोरा. मित्रांनो, आम्ही आता 5 किलोमीटर अंतरावर पोहोचलो आहे. रस्ता माहीत नसताना रस्त्याचे जे माणसं मित्रांनो, मी रस्ता जरासा गोंधळून गेलोय, भुललोय. नेमके रस्त्याला कोणते जायचं तेच माहीत नाही. आम्ही थोडंसं पुढे निघून आलो. गावामध्ये 4 नेमके रस्ते जात होते ना, नेमकी इकडे का तिकडं, ते आम्हाला कन्फर्म माहीत नव्हतं. आता आम्ही रिटर्न चाललोय. चला तर मग आम्ही चाललोय आता भुलवत. तुम्हाला पण दाखवायचा नक्की प्रयत्न करू. आपण ते गावात नाही का इकडे खाली आलो, तो वरचा रस्ता बहुतेक असेल, ते रस्त्याला जायला लागत होतं. निघून जाऊ रिटर्न. आपण चाललोय आपल्या नादात. विचारलं नाही, हो तिथं विचारायला लागत होतं, म्हणजे आपण रस्ता नाही. मित्रांनो, रस्ता आम्ही हरलो बोललो तरी चालेल, पण तुम्हाला नक्की होताच धबधबा जाऊ. तर मित्रांनो, आम्ही आता ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ बघण्यासाठी येणार होतो त्या ठिकाणी येऊन पोचलो आहे. तर तुम्ही बघितलं आता आम्ही बघू शकता. राहिलो आता घरी. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दावतोय पर्यटन स्थळाची सुरुवात. मेन गेट, ज्या गेटने प्रवास पर्यटकांना दिला जातो, तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवतो, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणाची माहिती भेटून जाईल. नाशिक वन विभाग पश्चिम. तर मित्रांनो, बघू शकता इथं सूचना लिहिल्या आहेत त्यांनी. नाशिक वन विभाग पश्चिम. आपले प्रवेश शुल्क भरूनच पर्यटन क्षेत्रात यावे. म्हणजे या ठिकाण भिवताच धबधबा बघण्यासाठी एंट्री मारताना जे शुल्क असेल तेवढं भरायचे आणि मध्ये एंट्री मारायची आहे. तर बघू शकता हा मेन गेट आहे. या पद्धतीने रचना आहे गेटची. भिवतास धबधबा वन पर्यटन. अतिशय सुंदर असा धबधब्याचं जे वन पर्यटन आहे त्यांचं चित्र आणि नाव अतिशय सुंदर असं लिहिलं आहे. या ठिकाणी सुद्धा मस्त आहे. नाशिक वन विभाग पश्चिम. भिवतास धबधबा वन पर्यटन. बालोद्यान निसर्ग परिसय केंद्र. निरीक्षण मनोरा स्वच्छतागृह. निसर्ग शैक्षणिक माहिती फलक. सहर्षे स्वागत वन परिक्षेत कार्यालय बारे. आणि मित्रांनो, तुम्ही एंट्री मारताच तुम्हाला जे वन विभाग भिवतास धबधब्यामध्ये जे काही तुम्हाला पक्षी वगैरे
या परिसरात आढळतात ते तुम्हाला त्यांच्या पाट्या एंट्री मारताच तुम्हाला बघायला भेटतीलच. तर या पद्धतीने आहेत. या पद्धतीने अतिशय सुंदर असं वातावरण बघायला भेटेल. तर मित्रांनो, आम्ही आता भिवतास धबधबा या ठिकाणी पोचलो आहे. रस्तासुद्धा माहीत नव्हता, परंतु आजूबाजूच्या लोकांना जे जे रस्त्यात भेटतील त्यांना विचारत आम्ही या ठिकाणी पोचलो आहे. तर तुम्ही बघू शकता, मी आणि माझा मित्र. त्यात आम्ही प्लॅन केलं आहे तर खरं की पाणी उघडलं आहे, ऊन पडलं आहे, पण तो पाणी आमच्या गावाकडेच उघडला होता, ऊन वगैरे पडला होता. आणि आम्ही जसे जसे इकडे या लागलो तसं पाणी खूपच पडत होता आणि पाण्याने पूर्ण भिजून गेलो. तर मग आता तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने धावतो. भिवतास धबधबाचं वातावरण घेऊ किती सुंदर दिसतं. आणि मित्रांनो, नाशिकपासून साधारण 70 ते 80 किलोमीटर अंतरावर हा भिवतास धबधबा असेल. तर हा अतिशय सुंदर आणि निसर्गमय वातावरणात वसलेला असा धबधबा आहे. तर तुम्हाला मी आता बॅक कॅमेऱ्याने धावतोय, तर तुम्ही बघू शकता आता भिवतास धबधबा. तर असं आहे भिवतास धबधब्याचं वातावरण. आजूबाजूचे पाणी जाम पडत इकडे, मस्त हिरवागार दिसतंय. आणि बघू शकता भिवतास धबधबा. आणि भिवतास धबधब्याची मजा तेव्हाच येते जेव्हा पाऊस काळा असतो. तेव्हा पाऊस काळामध्ये अतिशय सुंदर असा व्ह्यू बघायला भेटतो. आणि नाशिकपासून साधारण 70-80 किलोमीटर अंतरावर असेल. तर तुम्ही नक्की या पर्यटन स्थळाला भेट द्या आणि भिवतास धबधबा याचा आनंद घ्या. तर मग आता बघू शकता पाणी किती. याच्या अगोदर तो आला होता का इथे? नाही रे, पहिलाच फर्स्ट टाइम आहे. पार आपण मागल्या वर्षीपासून प्लॅन करायचो का भिवतास धबधब्याला जाऊ, तो मग आज योगायोगाने आलोय. पाणीच लय चालू राहिला. आपण प्लॅन आहे रे केला की जाऊ, आज ऊन पडतोय, पण मग इकडं आलो हे पाणीच पाणी भिजून राहिलो. तर मित्रांनो, बघू शकता इकडं भिवतास धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बनवलेला आहे गार्डन आहे मस्त. लहान मुलांसाठी खेळण्याची जागासुद्धा तिकडे आहे, ते तुम्हाला बघायला भेटेलच. या पॉईंटवरून तुम्ही बघू शकता भिवतास धबधब्याचं वातावरण. अतिशय सुंदर असा हा भिवतास धबधबा. तुम्हाला आम्ही मला दाखवतो जवळून भिवतास धबधब्याचा परिसर अतिशय सुंदर असा दिसतोय. आणि मित्रांनो, बघू शकता भिवतास धबधब्याच्या जवळ एक बाबा आहे. तो बफेला चारून आताच त्यांनी या रस्त्याला घेऊन आला. इकडे त्याची कदाचित शेती असेल, तिकडनं तो त्यांना चारून वगैरे घेऊन आला आणि आता जाऊ राहिला आहे त्याच्या घरी. पावसाने वाट लावून टाकली रे.
आनंद जेव्हाच येतो जेव्हा पाऊस पडतोय आणि वरचं पाणी पडत असल्याने पाऊस काळाच्या दिवशी पर्यटन या ठिकाणी फिरायला खूप मजा वाटते. पण जरा फिरताना जरा सावधगिरीने बाळगा. पावसाही खूप जोरात चालला आहे रे. थंडी खूप वाजले तरी पण आपल्या सबस्क्रायबरांना धबधबा दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. पाऊस खाली पडतं म्हणजे धबधब्याचं पाणी खाली पडतं आणि त्याचे धुके वरती येतात फवारणीसहित. आपण नाही का डोंगरवाडीला गेलो होतो तेवढंच इथं वरतीच प्लॅन केला तर काही खाली पाणी जाणार नाही, धबधबेत भिजणार नाही पण ते धुकेनेच पूर्ण भिजून जाईल. पाऊस काळातच जरा बरा वाटत असेल. उन्हाळ्यामध्ये पूर्ण पाणी आटत असेल ना, पूर्ण आटत असेल त्याच्यामुळं मग जी मजा आहे पाऊस काळात बघायची ती उन्हाळ्यात नसेल. मित्रांनो बघू शकता धबधब्याच्याच ठिकाणी मंकी किती आहेत ते. भिवताच धबधब्याचे रक्षण करणारे मंकी. आमच्या इकडे त्यांना माकड असे म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खूप सारे असे मंकीज आहेत भिवताच धबधब्याच्या कडेला. इथं सर्वजण एकत्र जमले आहेत. वरतून पाणी खूप पडतोय तरी पण ते पाणी पावसाचे बसले आहेत. त्यांची मीटिंग भरली आहे. भिवताच धबधब्याचे रक्षण करणारे सैनिक. आणि या पॉईंटचा जर विचार केला तर या पॉईंटने या प्रकारे भिवताच धबधब्याचा व्ह्यू दिसतोय. वरतून पाणी खाली पडतं आणि खाली वाहत तिकडे जाते त्या बाजूला. आणि जे पाणी खाली पडतंय धबधब्याचा त्याचे म्हणजे धुके निर्माण होतात. ते धुके बघू शकतात जसे काही वारेचा धुरच, जसा काही खूप सुंदर असा दिसतोय व्ह्यू. तर असा आहे भिवताच धबधबा. मित्रांनो भिवताच धबधबा हा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. तर अतिशय सुंदर असा नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. तुम्हाला जर कधी भेट देता आली तर नक्की द्या. कारण की भिवताच धबधबा हा आदिवासी भागामध्ये अतिशय सुंदर असा डोंगर दऱ्यामध्ये वसलेला हा धबधबा आहे. आणि सांगायचं त्याच्याबद्दल ऐतिहासिक माहिती जर झाली तर हा सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा पेठ तालुक्यामध्ये भिवताच धबधबा म्हणून नावाने पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तर बघू शकता तुम्ही भिवताच धबधबा. भिवताच धबधब्याचा परिसर बघू शकता कसा आहे, अतिशय सुंदर असा. आणि पाणी पण खूप पडून राहिलं आहे. दोन चार फोटो काढायचे का काय रे? फोटो वगैरे काढायचे. बघ मग इकडे असे व्यवस्थित दिसतात. ह्या बॅक कॅमेरा नाही इकडं जरा ठीकच दिसतात जवळ जवळ.
असं एकदम झोपत मित्रांनो भिवटा धबधबा बघायला आलोय 2-4 फोटो सुद्धा काढतोय म्हणजे जेणेकरून आठवण आहे की आम्ही भिवटा धबधब्याला गेलो होतो बघायला. पाणी हा ना रे आपण बघत होतो सांगत होतो की पाणी आहे कमी आहे कमी आहे कमी नशीब की इथं पोहोचलो आणि पाणी पण खूपच सुटलं. इकडनं रिटर्न जाताना काय हालत होईल हे सांगू शकत नाही. पाणी उघडा तर ठीक आहे तर घरी जाता जाता पूर्ण अवघड आहे. इकडे एक तर आपली ओळख नाही पाळत नाही उशीर झाला तर मुक्काम कुठं आहे तर ते पण येऊन पडला आहे आणि आता सध्या 4:30 वाजले वारा पण खूप सुटला आहे. आता एक दिवस गडे मित्रांनो आम्ही अचानक आलो प्लॅन सुद्धा नव्हतं की भिवटा धबधबा बघायला जाऊ म्हणून. निम्या रस्त्यात येऊन मित्राला सोडलं त्याच्या घरी आणि नंतर प्लॅन केले की आज पाणी उघडलं आहे तर म्हणे येऊ म्हणून. मग इथं आलो तर पाणीने पूर्ण आम्हाला भिजून टाकलं. आणि हा तुम्हाला पण कुठे असे वॉटरफॉल वगैरे बघायला जायचं असेल तर 1-2 दिवस अगोदरच प्लॅन करा जेणेकरून जायच्या अगोदर घरी प्लॅन करा की तिथे फिरायला जायचं आहे आणि त्या तयारीने तुम्ही धबधबा बघायला जा. आमच्यावाले तुम्ही अचानक प्लॅन करून येऊ नका आणि जर आला तर छत्री वगैरे सोबत घेऊन या. त्यात आम्ही मोटरसायकलीवरती आलो आणि पाणी पण खूप चाललं आहे त्याच्यामुळे मग पाणीने आमची अवस्था खूप बोगस करून टाकली आहे. पूर्ण थंडीने पूर्ण म्हणजे जामच रस्त्यामध्ये चहा वगैरे घेतला तो चहा घेतला तरी पण तो त्याने काय थंडी जात नाही तेवढी पुरती जाते थंडी. आणि बघू शकता मित्र किती नाराज आहे. तो म्हणतो की भिवटा धबधबा बघायला येऊन चुकी केली तर अगोदरच प्लॅन केला असं ते बरं झालं असतं. निम्या रस्त्यात येऊन आणि मित्रांनो तिकडे ऊन पडला होता ना त्याच्यामुळे मग जाऊ म्हटलं येऊ बघून फिरता कायचं काय म्हणजे पाणी वाटच लावून टाकलं. पाणी पाणी खूपच मित्रांनो लगातार 4 दिवस झाले आमच्याकडे लगातार पाणी जोरात चालू आहे. तुम्ही तुमच्या भागामध्ये पाणी कसं पडतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. मित्रांनो बघू शकता मंकी किती आहे. इथे एक जवळच आलंय. अतिशय सुंदर असा वरून पाणी पडते आणि ते पाण्याचा आनंद घेत बसलेला आहे. लहान लहान पिल्ले सुद्धा आहेत त्यांचे झाडावरती आहेत ते.
मित्रांनो मंकीज बघू शकता, अतिशय सुंदर. वरून खूप जोरात पाणी पडतं तरी मंकीज पाण्याचा आनंद घेतात. भिवतास धबधब्यासमोर मित्रांनो बघू शकता मंकीज. तुम्ही जर भिवतास धबधबा बघायला आलात तर तुम्हाला भिवतास धबधब्याच्या परिसरात तुम्हाला मंकीज बघायला मिळतील. त्यांच्या छोटे छोटे पिल्लेसुद्धा आहेत. काय तो धबधब्याचा गरगराट आवाज. मंकीज मित्रांनो बघू शकता मंकीज किती आहेत. ही मंकी दाव ना मंकीज. भिवतास धबधब्याला नक्की भेट द्या मित्रांनो. अतिशय सुंदर असा वातावरण, मस्त दिसतंय. काय मित्रा कुठला तू? हो मित्रा ओळखला का मला? हा धबधबा बघून कसा वाटला? एकदम भारी भारी ना. काय कोणत्या गावचा तू? हा पेट खाल्ला का? अरे यार मी पण पेटतात ना, आपलं गावकरीच. मग कसं आहे, बरं आहे ना? हा मित्रांनो अतिशय सुंदर असा धबधबा, आणि त्या धबधबा खाली पडतो त्यातून जे धुके निर्माण होतात ते खालून वरती अगदी मस्त अशा फवारणी मारतात. तुम्हाला धुके दिसतीलच. ते बस तिकडे मग ते कसं बसलं गेलं वर. जर का मोबाईल हिसकला ना मोबाईल डायरेक्ट खाली गेला. माकडाचं पिल्लू सुद्धा आहे, त्याची आई म्हणजे मम्मी, मंकीच मम्मी लाईन मारतोय. त्यांना खायला काहीतरी आणायला पाहिजे रे, खायला काहीतरी आणायला पाहिजे होता. भिवतास धबधब्याचा व्ह्यू आहे. गावाकडून येते घरी मस्त.
मित्रांनो, भिवतास धबधब्याला तुम्ही नक्की भेट द्या. अतिशय असं पाहण्यासारखं वातावरण आहे. तर मित्रांनो, मी आता भिवतास धबधब्याच्या थेट कड्यावरती आलोय. तर तुम्ही बघू शकता भिवतास धबधब्याचा आवाज अतिशय सुंदर धो धो असा वरतून पाणी पडतंय आणि त्या धबधब्याचा आवाज किती सुंदर दिसतंय. असं तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा एक दिवस नक्की या भिवतास धबधब्याला भेट द्यायला. असं आहे भिवतास धबधब्याचं वातावरण. आणि धबधबा खाली पडतो, त्यातून जे धुके निर्माण होतात ते पण तुम्ही बघू शकता. ते पाणी खाली पडतंय आणि ते पाण्याचे खाली पडतंय, ते पाण्यातून जे धुके निर्माण होतात ते वरती तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर. तर मित्र खूपच रील्स वगैरे बनवून राहिला आहे, इंस्टाला वगैरे येऊन जातील. तर बघू शकता तुम्ही चारी बाजूनी काही पर्यटक आले बघायला भिवतास धबधबा. या पद्धतीने धबधब्याचा आजूबाजूचा परिसर आहे बघायला भेटत. तर मी तुम्हाला आता मागच्या कॅमेऱ्याने जवळून धावतो भिवतास धबधबा. झाली का मजा? मजा झाली, आता बस झाला. चल जायचं आता. तर मित्रांनो, भिवतास धबधबा तुम्हाला बघायला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्रायबर आणि कमेंट शेअर नक्की करा. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे बघायला आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही त्या पद्धतीने व्हिडिओ बनवू. तर चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.